Hello students, today we are going to discuss next part of the activity sheet number 7 for class 9th. The topic of today's discussion are atomic structure. म्हणजे आज आपण कृतीपत्रिका 7 मधील अणूंची संरचना याविषयी अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इयत्ता 8वी मधील जे 5वं प्रकरण आहे बघा, अणूचं अंतरंग इनसाइड द ॲटम हा जो चॅप्टर आहे त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी आपली एक आकृती दाखवली, 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत बघा. त्यातली पहिली जी आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं, अणूची संरचना कशी असते ते दाखवलेलं आहे. मधला जो रेड कलरचा पार्ट दिसतोय बघा, त्याच्यामध्ये प्लस साईन दाखवलेलं आहे, धनचिन्ह दाखवलेलं आहे. त्याला धनप्रभारित केंद्रक म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असं त्याला म्हटलं जात असतं. आणि तो जो न्यूक्लियस आहे त्याच्या भोवती आपल्याला 4 वर्तुळ बघायला मिळतात. 1 नंबरचं जे वर्तुळ आहे त्याला 1 नंबरचं कवच असं म्हटलं जातं, की ज्याला के कवच असं के हे सिंबॉल वापरलं जातं. 2 नंबरचं जे कवच आहे त्याला एल कवच म्हटलं जातं. 3 नंबरच्या कवचाला एम आणि 4 नंबरचं जे कवच आहे त्याला एन कवच असं म्हटलं जात असतं. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या ज्या सेल्स आहेत त्यांना के, एल, एम अँड एन या सिम्बॉलने डिनोट केलं जात असतं. त्यानंतर त्याच्या शेजारी आपला एक ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे आणि ते जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते सोडियम या ॲटमचं आहे. म्हणजे न्यूक्लियस जो आहे सेंटरला त्याच्या आउटसाईडला आपल्याला 3 टाईपच्या सेल्स बघायला मिळतात. 3 सेल्स आहेत. फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, सेकंड सेलमध्ये जर बघितलं तर 8 इलेक्ट्रॉन आहे आणि लास्ट जी सेल आहे बघा त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन हा आपल्याला बघायला मिळत असतो. मग ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं तयार होतं, अणूची संरचना म्हणजे काय, तर ॲन ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. कोणताही जो अणू असतो तो कसा तयार होतो, तर केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील जो भाग आहे तो मिळून तो अणू तयार होत असतो. अँड दिस ॲटॉमिक स्ट्रक्चर कंटेन 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ही जी अणूची संरचना असते त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे अणुकण यांचा समावेश झाल्याचा बघायला मिळत असतो. मग ॲटॉमिक स्ट्रक्चरमधला जो पहिला पार्ट आहे बघा, न्यूक्लियस, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत, की ज्याला केंद्रक असं म्हटलं जात असतं. मग न्यूक्लियस म्हणजे काय किंवा त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं असतं, तर न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज पार्ट ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चरमधील केंद्रक हा एक धनप्रभारित भाग असतो. अँड ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. अणूचं जवळजवळ सर्व जे वस्तुमान असतं ते केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. आणि देअर आर 2 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स दॅट आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. दे आर नोन ॲज न्यूक्लिऑन्स. म्हणजे न्यूक्लियसमध्ये आपल्याला 2 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स, 2 प्रकारचे अणुकण हे बघायला मिळत असतात. त्यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, तर न्यूक्लिऑन्स असं म्हटलं जात असतं. अँड दीज सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणजे न्यूक्लियसमध्ये आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 2 प्रकारचे अणुकण हे बघायला मिळत असतात. मग त्यातला जो पहिला पार्टिकल आहे बघा, प्रोटॉन. मग प्रोटॉन कशाला म्हणायचं किंवा त्याच्यासाठी कोणतं सिम्बॉल वगैरे वापरलं जातं, त्याच्यावर कोणता चार्ज असतो ते आपण बघणार आहोत. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल विच इज प्रेझेंट इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. प्रोटॉन जो असतो तो धनप्रभारित असा अणुकण असून तो अणूच्या केंद्रकामध्ये असतो. आणि मग अणू जो असतो त्याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज असतो तो केंद्रक जो असतो आपण आत्ताच बघितलं बघा, केंद्रकावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग तो जो पॉझिटिव्ह चार्ज असतो तो कशामुळे असतो,
तर it is due to the positive charge, it is due to the protons present in the nucleus. Means the positive charge on the nucleus is due to the proton in it. केंद्रकावर जो धनप्रभार असतो तो कशामुळे असतो, तर त्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनमुळे. कारण का, तर प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. अँड प्रोटॉन्स आर डिनोटेड बाय सिम्बॉल पी. प्रोटॉन दाखवण्यासाठी पी या सिम्बॉलचा वापर केला जात असतो. त्यानंतर न्यूक्लियसमधला दुसरा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज an electrically neutral subatomic particles. न्यूट्रॉन जो असतो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. अँड इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल स्मॉल n. न्यूट्रॉन दाखवण्यासाठी इंग्रजी जे स्मॉल लेटर n त्याचा वापर केला जात असतो. An atomic mass of one neutron is approximately 1 Dalton. एका न्यूट्रॉनचं जे अणुवस्तुमान असतं ते जवळजवळ 1 डाल्टन इतकं असतं. आणि ते जे असतं विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ अ प्रोटॉन. आणि ते जवळजवळ एका प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकंच असतं. म्हणजे अशा प्रकारे ॲटॉमिक स्ट्रक्चरमधला जो पहिला पार्ट बघितला आपण न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियसमध्ये असणारे सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बघितले. ॲटॉमिक स्ट्रक्चरमधला दुसरा जो पार्ट आहे बघा, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे केंद्रकाबाहेरील भाग. मग एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट कसा तयार होतो, तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. केंद्रकाबाहेरील जो भाग असतो तो भाग कसा तयार होतो, तर केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि काही रिकामी जागा असते. न्यूक्लियस आणि रिव्हॉल्विंग जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यामध्ये काही गॅप असतो, एम्प्टी स्पेस असते, तो मिळून एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट हा तयार होत असतो. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड द एम्प्टी स्पेस इन बिटवीन न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन. केंद्रकाबाहेरील भाग हा केंद्रकाबाहेर परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्र आणि परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जी मोकळी जागा असते तो मिळून केंद्रकाबाहेरील भाग हा तयार होत असतो. आता ते जे एक्स्ट्रा न्यूक्लिअर जो पार्ट असतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सविषयी आपण माहिती पाहणार आहोत. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन जे असतात ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात आणि ते आपण आत्ताच बघितले, दे आर रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. केंद्रकाभोवती ते परिभ्रमण करत असतात. इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय द सिम्बॉल E-. इलेक्ट्रॉनला दाखवण्यासाठी स्मॉल ई, इंग्लिशमधील जे स्मॉल ई असतं आणि त्याच्या डोक्यावर एक छोटी आडवी रेष काढलेली असते, त्या सिम्बॉलच्या सहाय्याने इलेक्ट्रॉन्स हे डिनोट केलेले असतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात बघा, त्याचं मास जर बघितलं तर इट इज निग्लिजिबल मास. मास ऑफ वन इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. नगण्य असं त्याचं वस्तुमान असतं. आणि त्याच्यामुळंच आपण आत्ता बघितलं की ॲटमचं जे मास असतं ते कशामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, तर न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. केंद्रकामध्ये ते एकवटलेलं असतं. कारण का, तर मास ऑफ इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात बघा, ईच इलेक्ट्रॉन्स कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. प्रत्येक जो इलेक्ट्रॉन असतो त्याच्यावर 1 एकक इतका ऋण प्रभार असतो. त्यानंतर आता हे झालं ॲटॉमिक स्ट्रक्चर. पण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये हे जे इलेक्ट्रॉन असतात त्यांचं वितरण कसं झालेलं असतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं
वितरण. ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन स्टेबल सेल. बोरचं जे अणुप्रारूप आहे त्यानुसार इलेक्ट्रॉन जे असतात ते स्थायी कक्षेमध्ये किंवा स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. अँड दीज सेल्स हॅव डेफिनाईट एनर्जी. आणि ह्या ज्या सेल असतात, या ज्या कक्षा असतात किंवा कवच असतात त्यांना विशिष्ट अशी ऊर्जा प्राप्त झालेली असते. द सेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज फर्स्ट सेल. आता आपण आत्ताच बघितलं बघा या फिगरमध्ये, हा जो सेंटरला न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसच्या शेजारी जी सेल असते त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट सेल, पहिली कक्षा किंवा पहिलं कवच असं म्हटलं जात असतं. द नेक्स्ट सेल इज कॉल्ड ॲज सेकंड सेल. म्हणजे पहिल्या कक्षेच्या जवळची जी दुसरी कक्षा असते त्याला सेकंड सेल, दुसऱ्या कक्षेच्या शेजारी असणारी जी तिसरी कक्षा असते त्याला थर्ड सेल असं म्हटलं जात असतं. अँड दीज सेल्स आर डिनोटेड बाय द सिम्बॉल स्मॉल एन. या ज्या कक्षा असतात त्या कक्षा दर्शवण्यासाठी एन या सिम्बॉलचा वापर केला जात असतो. अँड दीज सेल्स आर रेफर्ड टू बाय द सिम्बॉल KLMN corresponding to the ordinal numbers n is equal to 1, 2, 3, 4. म्हणजे हे ज्या कक्षा असतात त्यांच्या कवचा 2 नंबरची जी कक्षा असते त्याला दुसरी कक्षा, 3 नंबरच्या कक्षेला तिसरी कक्षा असं म्हटलं जात असतं. आणि त्या कक्षांसाठी n या संज्ञेचा वापर केला जात असतो. आणि n इज इक्वल टू 1, 2, 3, 4 जर घेतलं, असे जर त्यांना नंबर दिले तर या क्रमांकानुसार त्या ज्या कक्षा असतात त्यांना K, L, M आणि N या संज्ञा वापरल्या जातात. म्हणजे फर्स्ट जी सेल असते त्याला K हे सिम्बॉल वापरलं जातं, सेकंड जी सेल असते त्याला L, थर्ड सेलला M आणि फोर्थ सेलला N या सिम्बॉलचा वापर केला जात असतो. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अ सेल कॅन कंटेन इज ऑब्टेन बाय द फॉर्म्युला 2n². म्हणजे त्या कक्षेमध्ये असणारे जे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आहेत ते काढण्याचं सूत्र आहे बघा, 2n². या सूत्राच्या साहाय्याने प्रत्येक कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही काढता येत असते. म्हणजे पहिली जर कक्षा घेतली तर त्या कक्षेमध्ये असणारे जर इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचे असतील तर ते काढण्यासाठी जर आपण 2n² हा फॉर्म्युला जर वापरला तर 2 आणि n म्हणजे पहिली कक्षा आहे, n म्हणजे n इज इक्वल टू 1, 1चा स्क्वेअर 1, 1 इंटू 2 मीन्स 2. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जर बघितलं तर 2 इलेक्ट्रॉन येतील. समजा दुसरी कक्षा आपण घेतली, 2n² या फॉर्म्युल्याने जर काढलं तर n इज इक्वल टू 2 मीन्स 2² 4 होईल, 4 इंटू 2 मीन्स 4 इंटू 2 इज इक्वल टू 8. 8 electrons are present in second cell. In this way, we can calculate the number of electrons which are present in the cell. अशा रीतीने आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर याविषयी अभ्यास केलेला, अणूच्या संरचनेविषयी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर ही जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहे बघा. पहिला प्रश्न काय आहे तर रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. त्यातला पहिली जी रिकामी जागा आहे ती काय आहे तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द टाईप ऑफ डॉट डॉट इन ॲन ॲटम. तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय आहेत तर दे आर सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन ॲन ॲटम. अवअणुकण, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अवअणुकण आहेत. मग दुसरी रिकामी जागा काय आहे तर इलेक्ट्रॉन्स हॅव डॉट डॉट चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो तर इलेक्ट्रॉन्स हॅव निगेटिव्ह चार्ज. बी क्वेश्चन बघा काय आहे तर जोड्या लावा, मॅच द पेअर. त्याच्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन सांगितले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये
ऋणप्रभारित, उदासीन आणि धनप्रभारित म्हणजे निगेटिव्हली चार्ज, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि पॉझिटिव्हली चार्ज. मग आता प्रोटॉन जर बघितला तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, धनप्रभार असतो. इलेक्ट्रॉन जर बघितलं तर ऋणप्रभारित असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. आणि न्यूट्रॉन जर बघितलं तर ते उदासीन असतात, न्यूट्रल असतात. क्वेश्चन सेकंड बघा. राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. म्हणजे खाली काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलेलं आहे, इलेक्ट्रॉन संरूपण विचारलेलं आहे, त्यांचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे बघा. आता पहिला एलिमेंट आहे, पहिला जे मूलद्रव्य आहे ते सोडियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येईल तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 झाली 10 आणि राहिला 1 म्हणजे 2, 8, 1 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. दुसरं एलिमेंट आहे क्लोरीन की ज्याच्यामध्ये 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2, 8, 7. आणि तिसरं आहे मॅग्नेशियम की ज्याचं ॲटॉमिक नंबर 12 आहे, त्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल बघा 2, 8, 2. थर्ड क्वेश्चन आहे, एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये त्याला लेबलिंग करायचं सांगितलेलं आहे, ब्लँक दिलेलं आहे 3 बॉक्स आणि त्यासाठी त्याला नावं विचारले. लेबल द फॉलोइंग डायग्राम. खालील आकृतीला नावं द्यायची. तर आता तुम्ही द्यायची, मग त्याला नाव तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही नाव देऊ शकतात. आणि क्वेश्चन 4 आहे बघा. खालील तक्त्यात माहिती भरा. म्हणजे एक तक्ता दिला आहे, त्या तक्त्यामध्ये आपल्याला काही ब्लँक स्पेस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माहिती भरायची. पहिल्या जो कॉलम आहे त्याच्यामध्ये कक्षा क्रमांक, दुसऱ्या याच्यामध्ये कक्षेचे नाव आणि तिसऱ्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या. आता कक्षा फर्स्टची सेल आहे त्याला नाव काय येईल तर के दिलेलं आहे. मग के जी सेल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असतात तर आपण आत्ताच तो फॉर्म्युला बघितला बघा 2n². त्याच्यामध्ये यांची व्हॅल्यू जर 1 टाकली तर इलेक्ट्रॉनची संख्या 2 येईल. आता सेकंड जी सेल आहे, दुसरी जी कक्षा आहे त्याच्यामध्ये कक्षेचं नाव काय येईल तर यल येईल आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 8 आहे. कक्षा क्रमांक 3 येईल, सेलचा जो नंबर आहे त्यात 3 येईल, कक्षेचं नाव यम आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल तर त्याच्यामध्ये 18 येईल. 2n² या फॉर्म्युलेच्या सहाय्याने जर कॅल्क्युलेट केलं तर इलेक्ट्रॉनची संख्या यम सेलमध्ये 18 असते. आणि चौथी कक्षा आहे बघा, इथं चुकीचं दिलेलं आहे, 4 नंबरची कक्षा यायला पाहिजे होतं. तिथं 4 नंबरच्या कक्षेला जर कक्षेचं नाव बघितलं त्यासाठी कोणतं सिम्बॉल वापरतात तर n सिम्बॉल वापरतात आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल तर 36. म्हणजे अशा रीतीने आज आपण ॲक्टिव्हिटी शीट 7 बघितलेली. आतापर्यंत आपण 1 ते 7 ॲक्टिव्हिटी शीट बघितलेल्या आहेत. त्याच्यावरचा होमवर्क सराव तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेला असेल. आता या ज्या 1 ते 7 ॲक्टिव्हिटी झाल्यात बघा आपल्या, त्याच्यावर आपली पहिली टेस्ट असणार आहे 15 मार्काची. ती तुम्हाला उद्याच्या तासाला पाठवली जाईल आणि ती कंपल्सरी सगळ्या मुलांनी सोडवायची आणि त्यावरूनच तुमचा जो 6 महिन्याचा रिझल्ट असेल तो केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही मुलांनी ती टेस्ट सोडवण्यापासून वंचित राहू नये. थँक्यू.